प्रोटीनयुक्त मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक झुणका आज आपण बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे 1 वाटी मूग 4 तास भिजत घातले आणि रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवले, तर सकाळी याला छान मोड आली. ते मी मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहे. नंतर इकडे कढईमध्ये थोडे तेल गरम करून मी त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे, मोहरी आणि जिरे तडतडले की त्यात मी 2 मोठे कांदे अशा प्रकारे चिरून घातलेले आहे. झुणका म्हटला की कांदा भरपूर लागतोच. कांदा थोडा परतून झाला की मी त्यात 2 मोठे चिरून हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. आणि त्याही छान अशा परतून घेणार आहे. कांदा आणि मिरची छान परतून झाली, मी त्यात थोडे लसूण आणि अद्रकची थोडी पेस्ट घालणार आहे आणि तीही छान आपण परतून घेऊया. छान परतून झाले आहे. यात मी थोडी हळद घातली. आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे आपण छान परतून घेऊ. तेलामध्ये तिखट थोडे आपण भाजून घेणार आहोत. नंतर यात थोडा टोमॅटो घालू. टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत आपण याला परतणार आहोत. टोमॅटो परतून झाला. आता आपण बारीक केलेले मोड आलेले मुगाची बारीक पेस्ट आपण यात घालणार आहोत आणि छान आपण याला फोडणीमध्ये भाजून घेणार आहोत. छान आपण इथे छान मिक्स करून घेऊया. हे छान भाजून झाले आहे. यात आपण थोडे पाणी घातलेले आहे. मी मिक्सरला मूग बारीक केले होते, त्यातच पाणी घालून ते यात घातलेले आहे आणि हे छान आपण परतून घेऊ. मी परत थोडे पाणी यात घालणार आहे. थोडे पाणी घालूया परत आणि छान मिसळून आपण 5 मिनिट झाकण ठेवून याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. हे कमी शिजलेलेही छान लागते. पाच मिनिट आपण याला शिजवून घेऊ. इथे आपला झुणका शिजून तयार आहे. हे बघा, झुणका आपला शिजलेला आहे. यात आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि मिसळून घेऊया. चला तर तयार आहे आपला पौष्टिक असा मोड आलेल्या मुगाचा झुणका. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.